दिल्लीत जंतर मंतरवर सुरू असलेलं कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन आता चांगलंच पेटल्याचं दिसून येत आहे आपल्याला. रोज वेगवेगळ्या घडामोडी आपल्याला या आंदोलनात पाहायला मिळत आहेत. नुकतंच आपण पाहिलं की मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जाऊन अभिजित दिपकेंची भेट घेतली आहे. शिवाय राज ठाकरेंनी त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. काल उद्धव ठाकरेंनी जाऊन त्यांची भेट घेतली होती. तर आता या आंदोलनाला जो राजकीय लोकांचा जो पाठिंबा आहे तर तो जास्त वाढताना आणि जास्त पाठिंबा मिळताना आता दिसून येतोय. तर एकंदरीतच या आंदोलनावर ज्या ज्या घडामोडी घडत आहेत तर याबद्दल आता आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. याशिवाय अजून एक अपडेट आहे की आज नेमकं पंतप्रधान मोदींची शरद पवारांनी भेट घेतली, ही देखील एक मोठी अपडेट आज आलेली आहे. तर या सगळ्या बाबींवर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. या भेटीबद्दल आपण आधी सरांशी बोलूया. आज दिल्लीच्या राजकारणातली सर्वात महत्वाची घडामोड म्हणजे शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट. या भेटीमागे 3-4 महत्वाची कारणं सांगता येईल. ती का महत्वाची आहे म्हणजे दोघांची भेट झाली आणि अनेकांच्या भुवया उंचवल्या. कारण एकीकडे विरोधक धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करतायत, संसदेत आंदोलन करतायत आणि दुसरीकडे अचानक शरद पवार पंतप्रधानांना भेटतात. यामुळे कुठंतरी राजकीय खलबत सुरू झालेली आहेत. एक 3 मुद्दे यासाठी महत्वाचे आहेत. कारण पहिला मुद्दा म्हणजे शरद पवार यांनी कालच जंतर मंतरवर जाऊन अभिजित दिपके यांची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी जे सोमवारी आंदोलकांवर लाठीचार्ज झाला त्याबद्दल त्यांची विचारपूस केली, त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. त्याच्यानंतर मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अशी चर्चा सुरू आहे की दोन्ही राष्ट्रवादींचं एकत्रीकरण, दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्यानंतर ते एनडीए मध्ये जाणार. या बऱ्याच घडामोडी घडत आहेत. जयंत पाटील यांची तावडेंसोबतची बैठक, गुपित भेट वगैरे बऱ्याच चर्चा झाल्या. या सर्व त्यानंतर काल दिल्लीमध्ये राहुल गांधी आणि काँग्रेसच्या खासदारांनी थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर जाऊन आंदोलन केलं. तिथंही पोलिसांनी त्या खासदारांना ताब्यात घेतलं. आजही संसदेमध्ये विरोधक आक्रमक दिसले. सलग 3 दिवस संसद बंद पडते. या सगळ्या घडामोडींवर शरद पवार यांची पंतप्रधानांची भेट याला खूप महत्व प्राप्त झालेलं आहे. आता ती भेट नेमकी कशामुळे झाली, त्यामध्ये नेमके मुद्दे काय होते हे अजून शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांनीही सांगितलेलं नाहीये. पण साधारणतः महाराष्ट्रातल्या कृषी प्रश्नावर शरद पवार यांनी भेट घेतल्याचं एक पत्र समोर आलेलं आहे. जे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना शरद पवारांनी दिलं. पण या बैठकीमध्ये सुप्रिया सुळे काही मिनिटच होते असंही सांगितलं जातं. त्यानंतर फक्त शरद पवार आणि पंतप्रधानांमध्ये चर्चा झाली. आता ही चर्चा अभिजित दिपके यांचं एक विधानही समोर आलं की काल शरद पवार यांनी अभिजित दिपके यांना आश्वासन दिलंय की त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आपण पंतप्रधानांपर्यंत पोहोचवू. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी घेतलेली भेट. त्यामुळे या आंदोलनासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली की नाही हे समोर आले नाही. पण निश्चितच आंदोलनाच्या अनुषंगाने त्या दोघांमध्ये चर्चा झाली असेल. अन्य काही राजकीय घडामोडींवर चर्चा झाली का हे अद्याप समोर आलेलं नाही. पण ही जी भेट आहे आजची, ती मागील काही महिन्यांमधली दोन्ही नेत्यांची पहिलीच भेट असल्यामुळे त्याला निश्चितच महत्व प्राप्त झालं. जसं मोरे सरांनी सांगितलं की या भेटीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती ही भेट झाली होती, तसं एक पत्र व्हायरल होतं. पण या भेटीमध्ये आंदोलनाची चर्चा झाली असणार हे 100% आहे. कारण जे वातावरण आता सध्या देशभर दिसतंय. काल शरद पवारांनी अभिजित दिपकेंची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला होता. सुप्रिया सुळे कंटिन्यू 2 ते 3 वेळा अभिजित दिपकेंची भेट घेऊन आले. तर या पार्श्वभूमीवरती धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत नेमकी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपची नेमकी भूमिका काय आहे हे जाणून घेण्याचं शरद पवारांनी नक्की प्रयत्न केला असणार. त्यानंतर आता राहुल गांधींची प्रेस कॉन्फरन्स होतीये. शरद पवारांच्या या भेटीनंतर विरोधी पक्षातल्या नेत्यांमध्ये काही चर्चा झाली आहे का, राहुल गांधी आता त्या प्रश्नावरती काही बोलतात का, हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. कोमल पुढची अपडेट देते आपल्याला. जो मुद्दा खरं तर तुझ्या बोलण्यात आला की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का घेतला जात नाहीये, तर मला असं वाटतं मी त्या विषयावर बोलेन. कारण धर्मेंद्र प्रधान ही व्यक्ती अशी आहे जिच्यामुळे खरं तर सगळ्या देशात रान उठलंय. नीट पेपर फुटी प्रकरण असेल, पण त्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री या नात्यानं आणि नैतिकतेनं ती जबाबदारी स्वीकारत त्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी जी कॉक्रोच जनता पार्टीचं जे आंदोलक आहेत आणि सगळ्या विरोधी पक्षाची ती मागणी आहे. आता मुद्दा येतो की भाजप धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का घेत नाहीये, तर त्याला ना खूप
म्हणजे राजकीय कारणं आहेत आणि त्यात महत्वाचं कारण पक्षासाठी म्हणजे एक असं आहे की म्हणजे मी एक आर्टिकल वाचलं होतं आणि त्यामध्ये त्यांचं असं आलं होतं की त्यांनी जी पक्ष संघटना उभारणीसाठी जे काम केलंय, म्हणजे आपण महाराष्ट्रात जेव्हा खडसेंबद्दल बोलतो किंवा गोपीनाथ मुंडेंबद्दल बोलतो की जेव्हा पक्ष काहीच नव्हता त्यावेळेस त्यांनी केलेल्या कामाची दखल घेतली जाते, तसं ओडिशातून खरं तर धर्मेंद्र प्रधान येतात आणि त्या ओडिशामध्ये 2014 पर्यंत म्हणावं असं भाजपचं काहीच तिथे पक्षच नव्हता आणि मग त्या पक्षाला तिथे एंट्री मिळवून देऊन पक्ष संघटना तिथे स्थापन करणं यात खरं तर त्यांचं खूप मोठं कौशल्य मानलं जातं. आणि सगळ्यात महत्वाचं धर्मेंद्र प्रधान यांच्याविषयी सांगायचं झालं तर ते मोदी आणि अमित शहाचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जातात. म्हणजे 2014ला मोदी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा ते त्यांच्या मंत्रिमंडळातही आले आणि मग मंत्रिमंडळात ते आधी केंद्रीय राज्यमंत्री होते, म्हणजे पेट्रोलियम खातं त्यांच्याकडे होतं आणि मग त्यावेळेस त्यांनी मोदींची जी उज्ज्वला योजना होती मग त्याचं काम कसं केलं, तर त्या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या धर्मेंद्र प्रधान यांनी केल्या सरकारी पातळीवर सरकारसाठी आणि मोदींची प्रतिमा कशी उजाळेल या हेतूने त्यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून खरं तर 2004 नंतर म्हणजे त्यांचा जर आपण राजकीय प्रवास पाहिला, धर्मेंद्र प्रधान हे कुठलीही निवडणूक जिंकलेले नाहीयेत, पण तरी सुद्धा त्यांना पक्षानं जी काही पक्षातली पक्ष संघटनेतली पदं दिली त्यामुळे त्यांचं पक्ष संघटनेतलं स्थान मजबूत झालं. आणि मग ते स्थान मजबूत करत असतानाच म्हणजे द कॅरावान मासिकातला मी लेख ज्याच्याविषयी खरं तर मी व्हिडिओ सुद्धा केला आणि स्क्रिप्टही लिहिल्या, तर त्याच्यामध्ये आहे की त्यांना मनीमॅन म्हटलं गेलंय. तर आता मनीमॅन का, तर CSR जो कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जो फंड आहे तो CSR फंडच्या माध्यमातून खरं तर धर्मेंद्र प्रधान यांनी पक्षासाठी खूप पैसा उभारला आणि आर्थिक जे पाठबळ पक्षाला गरजेचं होतं ओडिशात असेल आणि देशपातळीवर असेल त्यामध्ये खरं तर धर्मेंद्र प्रधान यांचं काम खूप मोठं राहिलंय. त्यामुळे म्हणजे म्हणतात ना की धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची एवढी मागणी होते तरी का नाही घेतला जाते, तर त्याला वन ऑफ दी मेन रिझन हे आहे. आणि दुसरं रिझन जे खरं तर आपल्या बोलण्यात आलंय मगाशी की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःला 2014 पासून ते आता 2026 पर्यंत 12 वर्षांच्या काळात स्वतःची इमेज अशी खूप स्ट्रॉंग लीडर म्हणून केली आणि मग ती स्ट्रॉंग लीडर ही प्रतिमा जेव्हा बनते ती बनवणं काही सोपं नसतं, पण ती बनल्यानंतर ती तुटायला नको आणि एका मंत्र्याच्या राजीनाम्यामुळे पूर्ण मोदी सरकारची प्रतिमा ढासळली जाणार असेल तर मग एवढा जो तरुणाईचा रोष आहे तो स्वीकारायला सुद्धा मोदी सरकार सध्या तरी तयार असल्याचं दिसतंय. आता आपण सोशल मीडियामध्ये खरं तर एक रेझिग्नेशन लेटर व्हायरल होतंय असं बघतोय, पण अजूनही अधिकृतरित्या राजीनामा दिल्याची माहिती नाहीये. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान या व्यक्तीविषयी सांगायचं झालं तर आणखी एक महत्वाचं कनेक्शन आहे, म्हणजे तिसरं महत्वाचं कारण म्हणजे त्यांचं संघाशी असलेलं कनेक्शन. म्हणजे धर्मेंद्र प्रधान हे राजकारणात 2000 साली आलेत, पण ते 1983 पासून RSS सोबत आहेत आणि मग संघाशी असलेलं कनेक्शन, मग ओडिशात त्यांनी संघ कसा वाढवला आणि मग भाजप पक्ष विस्तार कसा केला, यातून घडलेलं जे त्यांचं नेटवर्किंग आहे आणि दिल्ली दरबारी त्यांचं जे वाढलेलं वजन आहे राजकीय पातळीवर, त्यामुळे खरं तर त्यांचा राजीनामा घेतला जात नाही असं सांगितलं जातं. तर याविषयीची आणखी वेगवेगळी मतांतरं असू शकतात, पण 3 महत्वाची कारणं मला तरी हीच वाटतात. तू जी कारणं सांगितलीस कोमल, त्यापैकीच काही कारणांना मी आणखी पुढे एक्सटेंड करेन. तू जी कारणं सांगितलीस ती तर आहेतच. तुझी उज्ज्वला योजना सांगितलीस त्याचप्रमाणे आता नरेंद्र मोदी यांची जी नवीन शैक्षणिक धोरण आहे, शिक्षण मंत्री म्हणून जे नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आहे जी स्ट्रॉंग पातळीवरती सध्या देशभर सुरू आहे, त्या अंमलबजावणीची जबाबदारी ही धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे आहे आता. त्यामुळे त्यांचा जो ट्रॅक रेकॉर्ड बघता या अंमलबजावणीला कुठेतरी खेळ बसू नये ही देखील एक चिंता आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं सामाजिक आणि राजकीय वजन जर आपण बघितलं तर ओडिसामधली जवळपास 24 ते 25 वर्षांची नवीन पटनायक यांची जी कारकीर्द होती ती उलथवून भाजपनी बहुमतात सत्ता स्थापन केली. 21 पैकी जवळपास 20 लोकसभेच्या जागा ओडिसामध्ये भाजपनी जिंकल्या 2024च्या लोकसभामध्ये. विधानसभेमध्ये सुद्धा बहुमताने सत्ता स्थापन केली. या सगळ्या मागं धर्मेंद्र प्रधान यांचं जे नेटवर्क होतं, जे संघटनात्मक पातळीवरचं काम होतं ते महत्वाचं होतं. आणखी एक गोष्ट म्हणजे त्यांचं सामाजिक जे चेहरा आहे तो धर्मेंद्र प्रधान यांचा महत्वाचा आहे. भाजपसाठी जी पूर्वेकडची राज्य आहेत म्हणजे पश्चिम बंगाल असेल, ओडिसा असेल,
तर इथं ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात आहे. जवळपास 40% ओबीसी समाज इथून येतो आणि धर्मेंद्र प्रधान स्वतः ओबीसी समाजातून येतात. तर या समाजाचा चेहरा म्हणून धर्मेंद्र प्रधान यांना ओळखलं जातं. ही जी काही त्यांची सामाजिक आणि राजकीय कारणं आहेत, यामुळं कुठेतरी मोदी सरकारला प्रधान यांचा राजीनामा सध्या परवडणारा नाहीये. आणि त्याचा पक्षाला फायदा करून घेणं पण त्यांच्या म्हणजे डोक्यात दिसतं. नक्कीच. दुसरा एक मुद्दा आहे. त्या दुसऱ्या मुद्द्यावरती आपण काही सहकाऱ्यांकडे जाऊया. अभिजित दिपके यांना जो मिळणारा पाठिंबा आहे तो वाढत चाललेला आहे. त्यामुळे अभिजित दिपके यांचं जे आंदोलन स्ट्रॉंग होतंय किंवा पाठबळ त्यांना मिळतंय, तर ते कसं त्यांना उपयोगी पडू शकतं त्याबद्दल आपण काही सहकाऱ्यांची मतं जाणून घेऊया. अभिजित दिपके यांच्या दिल्लीतील आंदोलनाला मोठ्या प्रमाणात गेल्या 4 दिवसापासून पाठिंबा मिळत आहे. महत्त्वाचं म्हणजे की विरोधी पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांनी त्यांच्या आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांचं पाठबळ वाढवण्याचं काम केलेलं आहे. कालच शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शवला. त्यासोबतच त्यानंतर ते आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी देखील त्यांची भेट घेऊन त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महाराष्ट्रातील नेते शरद पवार यांनी देखील त्यांची भेट घेतली आणि विशेषतः त्यांची बाजू पंतप्रधान मोदीपर्यंत मांडू असं आश्वासन त्यावेळी दिले त्यांनी. त्यासोबतच सुप्रिया सुळे यांनी देखील त्यांची भेट घेतली. यासोबतच महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी त्यांची भेट घेतली आहे. विशेषतः राहुल गांधी यांनी देखील ते काँग्रेसचा पाठिंबा दिला आणि त्यांच्या समर्थनार्थ आंदोलन देखील केलं. त्यामुळे त्यांच्या दिपके यांच्या आंदोलनाला बळ मिळत आहे या माध्यमातून असं एकंदरीतच वाटतं आणि त्यामुळेच त्यांनी आंदोलन दिल्लीतील जंतर मंतरवर सुरूच ठेवलं आहे. येत्या काळात त्यांची प्रमुख मागणी फक्त प्रधानांचा राजीनामा हीच आहे. त्यामुळं येत्या काळात काय घडामोडी घडतात याकडे आपलं लक्ष असणारच आहे. एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की काँग्रेसनं जरी अभिजित दिपके यांना पाठिंबा दिला असला तरी कालची घडामोड जरा नीट आपण लक्षात घेतली पाहिजे. काल त्यांनी आंदोलन जे केलं ते अभिजित दिपके यांच्या आंदोलनस्थळी जाऊन किंवा जंतर मंतरवरती जाऊन नाही केलेलं, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर केलं. त्याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीनं दिल्लीमधलं सध्या वातावरण आहे, CJPच्या आंदोलनामुळं जे काय वातावरण तयार झाले, कदाचित उद्या या सगळ्यांचा इम्पॅक्ट म्हणून शिक्षण मंत्र्याचा राजीनामा होऊ शकतो आणि हा जर राजीनामा झाला तर याचं सगळं श्रेय जे आहे ते अभिजित दिपके यांना जाऊ नये. त्यामुळं मला असं वाटतं की कदाचित हे सगळं श्रेय आपल्याला मिळावं, याचा काँग्रेसला कुठेतरी फायदा व्हावा आणि याच कारणाने काँग्रेसनं एक वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केला किंवा वेगळं आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. आजची दुसरी घडामोड अशी होती की आज संसदेचं कामकाज त्यांनी दुसऱ्या दिवशी पण बंद पाडलं आणि हे कामकाज चालू द्यायचं असेल तर राजीनामा झाला पाहिजे ही अट त्यांनी ठेवली. ही अट ठेवण्याचं कारणच हे आहे की उद्या सांगायला बरं पडतं की आम्ही राजीनामा घेतला तेव्हाच कामकाज चालू दिलं, अदरवाईज आम्ही देखील या गोष्टीसाठी लढत होतो, आम्ही सुरुवातीपासून हा लढा देत होतो. याचं श्रेय कुठेतरी दिपकेंना जाऊ नये किंवा उद्या जसं आपण मागच्या वेळेस उल्लेख केला होता की आपसारखा पक्ष जर दिपके यांच्या रूपानं समोर आला तर ते उद्या भविष्यात जड जाईल आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मला वाटतं उशिरा का होईना आता हे काँग्रेसला शहाणपण सुचलं आणि त्या कारणानं मला वाटतं ही कालचं जे आंदोलन होतं ते वेगळं त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला. आपण जर पाहिलं तर आतापर्यंत गेले 10-12 वर्ष असेल तर काँग्रेस कडून किंवा विरोधी पक्षांकडून असं कुठलं ठोस आंदोलन झालेलं दिसत नव्हतं. परंतु अभिजित दिपकेंना याचं श्रेय द्यावं लागेल की त्यांनी विरोधी पक्षांना कुठेतरी एक जाग आणून दिली की बाबा या देशामध्ये विरोधी पक्ष आहे याची जाणीव अभिजित दिपकेंनी त्यांच्या आंदोलनाच्या मार्फत विरोधी पक्षांना करून दिल्याचं आपल्याला म्हणजे मला वाटतंय. कारण कुठलाही पक्ष, काँग्रेस असू द्या, राहुल गांधी असू द्या किंवा बाकीचे कुठले पक्ष असू द्या छोटे मोठे, त्यांनी आत्तापर्यंत विरोधी पक्षाची भूमिका कितपत पार पाडली हा प्रश्नच होता. कारण एकीकडे मोदी सरकारचं बहुमत होतं, आपण मान्य करूया त्या गोष्टी, परंतु कुठेतरी विरोधी पक्षाने छोटे छोटे काही मुद्दे होते ना देशामध्ये की जे उत्पन्न झाले होते, पण त्या कुठल्याही मुद्द्यावरती ठोस असं पाऊल त्यांनी विरोधी पक्षाने घेतलेलंच नव्हतं किंवा ते घेतलं तर त्याची दखल सरकारकडून गेल्याचं पाहायला मिळालं नव्हतं. परंतु हे आंदोलन राष्ट्रीय पातळीवरती असेल किंवा राष्ट्रीय पातळीवरती चांगल्या प्रकारे गाजतंय, वाचतंय. त्यामुळे विरोधी पक्षांना कुठेतरी एक चांगली संधी मिळाली दिसते आणि सरकारची बाजू जर आपण या ठिकाणी
सांगायचं झालं तर सरकारने 20 दिवस म्हणजे आज आंदोलनाचं मला माहिती नाही 23 किंवा 24 दिवस असेल, परंतु इतके दिवस सरकारने पूर्णपणे त्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याचं म्हणजे दिसून आलं होतं. परंतु आता कुठेतरी या आंदोलनामध्ये राजकीय पक्षांची एंट्री वाढली, नेत्यांची एंट्री वाढली आणि त्यानंतर कुठेतरी सरकारला असं वाटलं की बाबा आता आपण या ठिकाणी या आंदोलनामध्ये याची दखल घेतली पाहिजे. त्यानंतर सरकारकडून चर्चेसाठी अभिजित दिपके असतील किंवा सीजेपी असतील यांना आमंत्रण देण्यात आलं. परंतु आता हे आंदोलन अशा मोडवरती आहे की सीजेपी सरकारला कितपत सहकार्य केलं किंवा सरकारची मागणी कितपत मान्य करेल याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. कारण आता हे आंदोलन पेटलेलं आहे. आता या आंदोलनाची सांगता किंवा या आंदोलनाचं म्हणजे याच्यातून तोडगा कसा निघू शकतो तर हे सरकारच्या बाजूने जेवढं महत्वाचं आहे तेवढंच म्हणजे जे आंदोलनकर्ते आहेत किंवा विरोधी पक्ष आहेत, कारण यामध्ये आता राजकीय पक्षांची एंट्री झालेली आहे. त्यामुळे हे कुठल्या तरी एका संघटनेचं आंदोलन आता राहिलेलं नाही. त्यामुळे या सगळ्यामध्ये अभिजित दिपके किंवा त्यांची पार्टी किंवा विरोधी पक्ष काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मला याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा मांडावा असं वाटतो, म्हणजे काँग्रेसची ज्यावेळेस आपण चर्चा करतोय 2 दिवसापासून काँग्रेस जरा याच्यामध्ये ऍक्टिव्ह झालेले दिसते. तर विषय असा आहे की एखादं जन आंदोलन ज्यावेळेस सुरू होतं म्हणजे ते अराजकीय असतं, त्यातला राजकारणातलं कोणी व्यक्ती त्याच्यामध्ये नसतं. तर अशा वेळेस ते ज्यावेळेस मोठं होत असतं त्यावेळेस त्याची व्याप्ती आणि त्याचा परिणाम काय होऊ शकतो हे याचा एक अंदाज आल्यानंतर जे थोडेसे प्रस्थापित पक्ष असतात किंवा भले ते विरोधातले जरी असले तरी त्यांना एक थोडीशी त्याच्यामध्ये ऑपॉर्च्युनिटी दिसत असते. त्याच्यामुळं ते त्याला जोडू पाहतात, सगळ्या गोष्टी करतात आणि साहजिकच एखादा तो जर सोशल कॉज असेल किंवा एक महत्त्वाचा विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल, जसं आत्ताचं सध्याचं आंदोलन सुरू आहे किंवा सामाजिक आंदोलन असेल, तर त्याला पुढं नेण्याचा एक प्रामाणिक हेतू सुद्धा त्यांचा असू शकतो. परंतु एक त्याच्यामध्ये स्वतःच्या पक्षाचा सुद्धा त्याच्यामध्ये थोडासा त्यांचा एक स्वार्थ म्हणता येईल. तर पण याच्यामध्ये मला काँग्रेसच्या संदर्भामध्ये एक थोडंसं वेगळा मुद्दा असा सुचवायचा आहे की काँग्रेसचा याच्यामध्ये ज्या पद्धतीने आता काल त्यांनी नरेंद्र मोदींच्या घराच्या बाहेर आंदोलन केलं आणि आज पण त्यांनी आक्रमक भूमिका घेतली, सभागृह वगैरे बंद पाडलं. पण याच्यामध्ये थोडंसं एक विरोधी पक्षांमधला एक एकी मला सध्या अशी दिसून येत नाही या आंदोलनाला पाठिंबा देण्यासंदर्भात. कारण काल शरद पवारांनी सुद्धा जंतर मंतरला अभिजित दिपकेला जाऊन भेट दिली. त्याच वेळी काँग्रेसनं एक ट्विट केलं होतं. त्यांनी असं म्हटलं होतं की आपण म्हणजे इंडिया आघाडीतल्या आणि इतर विरोधी पक्षांनी आम्हाला येऊन पाठिंबा म्हणजे आमच्यासोबत यावं, आपण एक मोठं विद्यार्थ्यांसाठीच एक त्याला जोड देत आहोत किंवा एक मोठं आंदोलन उभं करत आहोत. तर त्या क्षणी काय झालं की मग राहुल गांधींनी नरेंद्र मोदींच्या घराबाहेर आंदोलन केलं आणि शरद पवार वेगळ्या ठिकाणी गेले. म्हणजे हा एक थोडासा त्यांच्यातला एकजूट त्या ठिकाणी दिसून आली नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की अद्यापपर्यंत राहुल गांधी हे अभिजित दिपकेंना भेटलेले नाहीत. म्हणजे त्यांचा भेट झाली का नाही मला माहिती नाही, परंतु तसा काही फोटो आलेला कुठला दिसलेला नाही आंदोलन स्थळावरचा. तर मला याच्यामध्ये एक असा मुद्दा सुचवायचा की कॉक्रोच पार्टीची स्थापना मुळात मे महिन्यामध्ये वगैरे झाली होती. ती एका विधानामधून झाली, म्हणजे एका काय म्हणतो त्याला आपण एक विडंबन केल्या सरन्यायाधीशांनी केलं आणि त्याच्यातून त्या पार्टीचा जन्म झाला. परंतु प्रत्यक्षामध्ये रस्त्यावर उतरण्यासाठीचा यांना जुलै महिनाच हे झाला. म्हणजे आत्ताची मला वाटतं 22-23 दिवस या आंदोलनाचा आहे. परंतु काँग्रेसनं त्याआधीच आपली भूमिका थोडीशी सुरू केली होती. जून महिन्यामध्ये मला वाटतं कोटामधून राहुल गांधींनी छात्रो की गूंज नावाचा कार्यक्रम सुरू केला, थेट त्यांच्याशी संवाद सुरू केला होता. मग याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, म्हणजे शिक्षण प्रणालीमधल्या गैरप्रकार असेल, अशा सर्व विषयांवर ते त्या ठिकाणी चर्चा करत होते. म्हणूनच मला असं वाटतं की आंदोलनामध्ये सध्या अभिजित दिपकेचं आंदोलन मोठं होत जरी असलं तरी काँग्रेसनी त्याच्या या प्रत्यक्ष ग्राउंडवरच्या आंदोलनाच्या आधीपासून या गोष्टी हातात घेतल्या होत्या. त्यामुळं कदाचित राहुल गांधी थोडंसं अभिजित दिपकेंपासून दूर असावेत. आणि कदाचित मला याच्यामध्ये एक महत्त्वाचा असा मुद्दा वाटतो की जर राहुल गांधींनी थेट सुरुवातीपासूनच दिपकेला जर पाठिंबा दिला असता तर याच्यामध्ये काँग्रेसचीच ताकद आहे, सगळ्या राजकीय विरोधी पक्षांनीच याला मोठं केलेले असा त्याचा समज झाला असता आणि कदाचित ते आंदोलन मोडून काढण्यात सरकारला जास्त सहज झालं असतं. त्यामुळं कदाचित या गोष्टी अशा पद्धतीने घडल्या असतील. पण आता ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांचा हा सगळा जनसैलाब काल दिल्लीमध्ये पाहण्यात आला त्यानुसार मग आता काँग्रेसने आपली भूमिका कठोर केलेली आहे आणि आता त्या दृष्टीने त्या पुढे पावलं टाकतात.
मला वाटतं काँग्रेसनं पाठिंबा देण्याऐवजी किंवा पाठिंबा दिला असता तर हे सरकारला लवकर मोडीत काढता आलं असतं, किंवा त्याची दुसरी बाजू जर पाहिली तर ज्यावेळेस वांगचुक यांचं उपोषण सुरू होतं त्याच वेळेस कदाचित सरकार चर्चेसाठी गेलं असतं तर या अगोदरच तोडगा निघाला असता आणि ही परिस्थिती आजची उद्भवली नसती, असं तरी सध्या मला असं वाटतंय. तर दिल्लीतल्या या सगळ्या घडामोडी आज आपण पत्रकारांकडनं सविस्तर जाणून घेतलेल्या आहेत. अशाच घडामोडी आम्ही तुमच्यासाठी दर सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी घेऊन येत जाऊ. त्यासाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका.